नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्या साईट घेऊन आलेलो आहे ती या लॉटरीमध्ये सगळ्यात जास्त प्राईम लोकेशन आहे, सगळ्यात बेस्ट प्राईम लोकेशन आहे. जर तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता, याची प्रत्यक्ष व्हिजिट सुद्धा मी केलेली आहे आणि तुम्हाला याची सर्व डिटेल माहिती मी इथं आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. जसं की तुम्हाला माहित आहे की म्हाडाची लॉटरीची जी सुरुवात झालेली ती 11 सप्टेंबरला झालेली आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला येथे फॉर्म भरण्याची मुदत आहे. फक्त तुम्हाला इथे 10 ते 15 दिवस इथे राहिलेले आहेत शिल्लक फॉर्म भरण्यासाठी. तर नक्की तुमचे सर्व डॉक्युमेंट्स गोळा होत असतील किंवा तुम्ही प्रयत्नात असाल तर ते सर्व तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, कारण 30 ऑक्टोबर लास्ट डेट असणार आहे. आणि अगर तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी अगर माझी मदत हवी असेल तर ती सुद्धा मी आपल्यासाठी सोय केलेली आहे. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स मला व्हॉट्सअपवर सेंड करू शकता आणि नक्की मी तुम्हाला तुमचे फॉर्म फिलिंग आणि सर्व एंडपर्यंत तुम्हाला त्यामध्ये मदत करणार आहे. तर नक्की या तुम्ही संधीचा फायदा घ्या आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम जी आपली स्कीम आहे गंगाधाम टावर याची बेसिक माहिती आपण पाहणार आहोत, जी की म्हाडाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. आता यामध्ये 924 याचा संकेत क्रमांक आहे. यामध्ये ए बी सी असे 3 सेक्शन आहेत. म्हणजे सेक्शन ए जो आहे यामध्ये 1 आरके देण्यात आलेला आहे, जो की एकच अवेलेबल आहे, ज्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे 12,60,000 आणि ज्याचा कार्पेट एरिया आहे 27.79 स्क्वेअर मीटर, म्हणजे जवळपास 300 स्क्वेअर फूटच्या आसपास याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. आणि जी EMD अमाऊंट यासाठी भरावं लागणार आहे ती 15,000 असणार आहे आणि ही EWS साठी ही स्कीम असणार आहे. म्हणजे फक्त EWS कॅटेगरी असणारेच लोक यासाठी अप्लाय करू शकतात. आणि याचं पोझिशन जे आहे ते ओसी रिसिव्ड आहे, म्हणजे पूर्ण रेडी पोझिशन बिल्डिंग आहे. मी याची व्हिजिट केली, थोडंफार बाहेरचं काम राहिलं आहे. बाकी सर्व बिल्डिंग तर पूर्ण रेडी पोझिशन आहे. त्यानंतर दुसरा यामध्ये जो आहे, आता आपण बी बघणार आहोत की जो की 1 BHK आहे. तर त्याची आपण माहिती पाहूया की 924B, अगर तुम्हाला 1 BHK साठी अप्लाय करायचा आहे तर तुम्हाला 924B हाच सिलेक्ट करावा लागेल. आणि हा LIG साठी असणार आहे, ज्याचं तुम्ही पाहू शकता डिपॉझिट 20,000 देण्यात आलेलं आहे. जिथे इथं डिपॉझिट 20,000 असतं तर ती गोष्ट लक्ष ठेवा की ही LIG साठी स्कीम असते. बऱ्याच लोकांची शंका आहेत की काही तिथं लिहिलेलं नाही आहे स्कीमच्या पुढे LIG आहे काय. तर तुम्ही डिपॉझिटवरून ओळखू शकता की 20,000 डिपॉझिट असणारे LIG असतात, 15,000 असणारे EWS असतात आणि 30,000 असणारे MIG असतात आणि 40,000 असणारे HIG असतात. तर अशा पद्धतीने हे डिपॉझिटचं सर्व वर्गीकरण केलेलं असतं. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की याचा कार्पेट एरिया जो आहे तो 37.44 ते 37.85 स्क्वेअर मीटर आहे, जो की जवळपास 400 स्क्वेअर फूट प्लस होतो. 400च्या प्लस तो 1 BHK देण्यात आलेला आहे आणि त्याची किंमत आहे 17.96 ते 19.49, म्हणजे जवळ 18 ते 19.5 लाखापर्यंत तुम्हाला 1 BHK भेटणार आहे. एकदम प्राईम लोकेशन आहे आणि या रेटला फ्लॅट तुम्हाला सिटीच्या बाहेर सुद्धा मिळणार नाही. तर म्हाडाकडून तुम्हाला एक संधी आलेली आहे की तुम्ही स्वारगेटच्या स्टॉप जवळ, स्वारगेट जे बस स्टँड आहे किंवा मार्केट यार्ड आहे किंवा आई माझा चौक आहे, हे अशा सर्व लोकेशन जवळ तुम्हाला इथे फ्लॅट घेण्याची म्हाडाकडून संधी आलेली आहे. आता हा आहे 1 BHK साठीचा जो आहे 924B. आता आपण 2 BHK साठी काय आहे ते पाहूया. या स्कीम मध्ये तिन्ही पण देण्यात आलेले आहेत. आता हा जो असणार आहे 924C, यामध्ये 18 2 BHK माळासाठी देण्यात आलेले आहेत. ज्याचा कार्पेट एरिया 550 प्लस असणार आहे आणि ज्याची किंमत ठेवण्यात आली म्हाडाकडून 25 लाख रुपये आणि डिपॉझिट तुम्ही पाहू शकता 20,000 आहे. म्हणजे ही स्कीम सुद्धा LIG साठीच असणार आहे आणि ही पूर्ण बिल्डिंग जी आहे ती रेडी पोझिशन असणार आहे. आणि शिवाय दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगायची म्हणजे यामध्ये कोणत्याही लिटिगेशन्स नाही आहेत. यामध्ये टोटल 4 विंग्स आहेत, ज्यामध्ये म्हाडाची बिल्डिंग जी आहे ती सेपरेट ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण गंगाधाम टावर्स ही साईट ॲक्च्युली गुगल मॅप्सवर कुठे आहे, त्याचे लोकेशन काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे. तर बरेच लोक मला कॉल करून विचारतात की लोकेशन कुठे आहे. तर त्यांच्यासाठी हे मी लोकेशन शेअर करत असतो, पण ते व्हिडिओ न पाहता डायरेक्ट फोन करूनच करतात. तर ते हे त्यासाठी मी सर टाकतो व्हिडिओ की लोकेशन कळावं सर्वांना म्हणून, एक्झॅक्टली कुठे आहे म्हणून. तर हा व्हिडिओ जरा व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला लोकेशन एक्झॅक्ट लक्षात येईल कुठं आहे ते. तुम्ही गुगल मॅप्सला गंगाधाम सर्च केले तर तुम्हाला इथं हे लोकेशन दाखवणार आहे, गंगाधाम टावर्स म्हणून. गंगाधाम टावर्स सर्च केलं तर तुम्हाला हे दिसेल लोकेशन की हा जो आई माता चौक आहे, म्हणजे बिबवेवाडी रोड आहे, कोंढवा बिबिरेड रोड, त्या रोडला हा आई माता चौक आहे. हा सर्वांना मला वाटतं बऱ्यापैकी परिचयाचा आहे हा चौक. तर या चौकातून एकदम वॉकेबल डिस्टन्सवर इथं गंगाधाम आहे आणि
या साईडला बरोबर इथं गंगाधामची दुसरी जी सोसायटी आहे पूर्ण जे गंगाधाम एरिया आपण म्हणतो फेज 1 हा इकडे आहे. हा पूर्ण फेमस एरिया आहे हा. तर याच्या ह्या बरोबर रोडच्या अपोजिट साईडला ही गंगाधामची सेकंड फेज आहे. आणि या ठिकाणी ही जी बिल्डिंग आहे ही म्हाडाची बिल्डिंग आहे टोटल पूर्ण. यामध्ये संपूर्ण म्हाडाचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. तर ही म्हाडाची बिल्डिंग असणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही, ही रोड साईड बिल्डिंग आहे. रोड साईड बिल्डिंग आहे आणि याला गेट वगैरे जे आहे ते सेपरेट असणार आहे. ते या साईडला याचं गेट असणार आहे. आणि जी ही गंगाधाम जी बिल्डिंग आहे बिल्डरचे जे फ्लॅट्स आहेत त्याला या ठिकाणी गेट असणार आहे. याची आपण काल साईड व्ह्यू सुद्धा केलेली आहे. तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहू शकता. तर ही जी साईट आहे ती तुम्ही पाहू शकता की हे जे पुण्याचे जे मार्केट यार्ड आहे जे स्वारगेटच्या जवळच आहे त्याच्यापासून खूप जवळ आहे. एकदम प्राईम लोकेशन आहे हा. एकदम सिटीच्या हार्टमध्ये असल्यासारखा आहे हा एरिया. मध्ये सेंटर भागी आहे सिटीच्या. आणि या इथे तुम्ही पाहू शकता स्वारगेट एस टी स्टँड इथे आहे. इथंच मेट्रो स्टेशनवर आहे स्वारगेटचं या ठिकाणी. तर मेट्रो स्टेशन पासून सुद्धा खूप चांगलं ॲक्सेसिबल आहे. आणि फ्युचरमध्ये ही सुद्धा मेट्रो पूर्ण काम चालू आहे सध्या. म्हणजे तुम्हाला इझिली ॲक्सेस मेट्रो स्टेशन तुम्हाला सगळं ॲक्सेसिबल असणार आहे एकदम इझिली. तुम्ही कुठे इथून जाऊ शकता. तर एकदम प्राईम लोकेशन वगैरे आहे. आणि 1 BHK आहे तिथे. सर्व फ्लॅटना बाल्कनी सुद्धा आहे. तर तुम्ही ते रेफर करू शकता. स्कूल, कॉलेज, डीमार्ट, मल्टीप्लेक्स सर्व सर्व या ठिकाणापासून एकदम खूप जवळ आहे. तर हे झालं लोकेशन बद्दल. आता आपण याचा फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. आता आपण याचा जो मास्टर प्लॅन आहे तो पाहणार आहोत. तर तुम्ही स्क्रीन पाहू शकता की हा अशा पद्धतीने हा मास्टर प्लॅन आहे. या ठिकाणी ही जी आहे हे सर्व विंग्स जे आहेत त्या बिल्डरच्या विंग्स आहेत. त्यामध्ये प्रायव्हेट सर्व फ्लॅट्स आहेत. आणि म्हाडाची जी बिल्डिंग आहे ती या ठिकाणी इथे देण्यात आलेली आहे. या साईडला हा रोड आहे इकडे. आणि या साईडला इकडं आईमाता चौक हा आहे. आणि या साईडला इकडे या अपोजिट साईडला इथे गंगाधामचा फेज 1 आहे प्रोजेक्ट जो की फेमस आहे एकदम. गंगाधाम म्हटले तरी सगळ्यांना तिथं लोकेशन लक्षात येते. आणि ह्या गंगाधामचा फेज 2 आहे. आणि या ठिकाणी ही जी बिल्डिंग असणार आहे ही म्हाडाची असणार आहे. आणि इथे थोडासा कमर्शियल स्पेस आहे. आणि म्हाडाच्या बिल्डिंगला जो गेट असणार आहे तो या साईडने इथेच असणार आहे. या साईडने हा रोड आहे म्हाडासाठी. आणि सेपरेट गेट सुद्धा असणार आहे. आणि जे बिल्डरचा जो एंट्रन्स गेट आहे तो या ठिकाणी असणार आहे. इकडून असं यांचा ड्राईव्ह वगैरे आहे. इथून मधील भिंत वगैरे असणार आहे. म्हणजे इथून सर्व पॅक केलेलं असणार आहे. आणि म्हाडासाठी सेपरेट बिल्डिंग आहे आणि सेपरेट एरिया आहे. पण म्हाडाच्या फ्लॅटला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. आता आपण ऍक्च्युली फ्लॅट कसा आहे तो पाहूया. इथून पाहू शकता इथं ही बिल्डिंग देण्यात आलेली आहे. जो 14 फ्लोअरची बिल्डिंग आहे. म्हाडासाठी ते फ्लॅट्स अलोकेट करण्यात आलेले आहेत. पूर्ण म्हाडाची बिल्डिंग आहे म्हणलं तरी चालेल. आता हा जो आहे याचा फ्लोर प्लॅन आहे. आपण बघू शकता की फर्स्ट फ्लोअर ते 12th फ्लोअर पण हाच असाच असणार आहे प्लॅन. तर यामध्ये पाहू शकतो की एका फ्लोअरला टोटल 5 फ्लॅट देण्यात आले आहेत. 2 स्टेअरकेस आहेत. आणि लिफ्ट जी आहे इथे एक आहे आणि एकच लिफ्ट आहे. 2 स्टेअरकेसेस आणि एक लिफ्ट इथे देण्यात आलेली आहे. आणि एका फ्लोअरला टोटल 2 2 BHK आहेत आणि 3 1 BHK इथे देण्यात आलेले आहेत. यानंतर तुम्ही पाहू शकता की प्रत्येक इथं फ्लॅटला जी आहे ती बाल्कनी देण्यात आलेली आहे. इथे 1 BHK ला आहे, इथे आहे, इकडे आहे, इथे आहे आणि इथे पण सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक फ्लॅटला इथं बाल्कनी देण्यात आलेली आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. ही एक खूपच प्लॅन सुद्धा एकदम चांगला आहे हा. यामध्ये टोटल म्हाडासाठी जे आहे ते सध्याच्या लॉटरीमध्ये एक 1 RK, 26 1 BHK आणि 18 2 BHK देण्यात आलेले आहेत. म्हणजे हे 18 2 BHK असणार आहेत. 1 BHK जे आहे ते 26 असणार आहेत. म्हणजे टोटल 45 फ्लॅट्स म्हाडासाठी इथे देण्यात आलेले आहेत. तर आता आपण कोणत्याही एका फ्लॅटचं माप पाहूया कसं आहे ते. तर हा मधला पॅसेज मधील जो पॅसेज आहे सॉरी 2 लिफ्ट आहे. इथे एक लिफ्ट आहे आणि इकडे एक लिफ्ट देण्यात आलेली आहे. आणि 2 स्टेअरकेस 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस आहेत. आणि हा जो आहे तो जवळपास 6 फुटाचा पॅसेज, पावणे 6 फुटाचा हा मध्ये पॅसेज सोडण्यात आलेला आहे. तर आपण हा 1 BHK पाहूया सुरुवातीला. जो हा इथं देण्यात आलेला आहे. तर याचा तुम्ही पाहू शकता की माप जवळपास 11 बाय 13चा हा हॉल असणार आहे. याचा सर्व एंट्री तुम्हाला हॉलमध्ये होते. तुम्ही इकडे पाहू शकता इकडे किचन आहे. किचनला इकडे विंडो आहे. इकडे जी सिट आउट स्पेस म्हणजे इथं बाल्कनी देण्यात आलेली आहे. बाल्कनी सुद्धा एकदम व्यवस्थित चांगली आहे. आणि इकडे जे आहे ते बेडरूम आहे जो 10 बाय 11 या मापाचं बेडरूम साठी चांगली मोठी विंडो आहे. आणि टॉयलेट आणि बाथरूम एकदम सेपरेट देण्यात आलेला आहे इथे. अशा प्रकारे हा 1 BHK आहे.
आणि इकडे जो आहे हा पण 1 BHK आहे. माप थोडीफार कमी जास्त आहेत, पण एकदम सफिशियंट साईजचा आहे आणि या एरियामध्ये एकदम व्यवस्थित असा मला वाटतोय हा 1 BHK त्या मानानं. आणि इकडून जर 2 BHK आपण पाहिला तर अशी एंट्रीतून एंट्रीला सुरुवातीला हॉल लागतो. हॉल आणि किचन एकत्र दिसत आहे. इथं तुम्ही पार्टिशन वगैरे नंतर फ्युचरमध्ये करू शकता, जर तुम्हाला गरज लागली अशी तर. इथं तुम्हाला बाल्कनी आहे 2 BHK साठी. इकडे जे आहे ते चिल्ड्रन्स बेडरूम आहे. सॉरी, हा मास्टर बेडरूम आहे. त्याला अटॅच कॉमन टॉयलेट बाथरूम, अटॅच टॉयलेट बाथरूम आहे मास्टर बेडरूमला. आणि इकडं हा जो असणार आहे हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. आणि इकडं चिल्ड्रन्स बेडरूम किंवा दुसरी बेडरूम आपली देण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक बेडरूमला चांगलं विंडो वगैरे आहे. एकदम म्हणजे हवेशीर असणार आहे हा. किचनला सुद्धा तुम्ही पाहू शकता, इथं किचन सुद्धा डक्टमध्ये विंडो देण्यात आलेली आहे. आणि इकडे प्रायव्हेसी सुद्धा असणार आहे, कारण इकडे कोणताही समोर फ्लॅट नाहीये. त्यामुळे किचनच्या पुढे तुम्हाला असं प्रायव्हेसी सुद्धा भेटली ते. म्हणजे समोरासमोर असं नाही की समोरासमोर किचनची विंडो येते असं पण नाहीये. सगळं व्यवस्थित प्लॅन केलेलं आहे इथं त्या पद्धतीनं. इकडे किचन आउटसाइड आहे, इकडे पण आहे. तर एकंदरीत हा एकदम व्यवस्थित प्लॅन आहे. आता हा जर 2 BHK पाहिला तर जवळपास सेमच तसाच आहे. हॉल आणि किचन एकत्र आहे. इकडे एक बेडरूम, इकडे एक बेडरूम आणि 2 टॉयलेट बाथरूम आहेत. एक अटॅच आहे आणि एक कॉमन आहे. तर ह्याचा जो हॉल आहे तो 12x14च्या आसपास आहे. 10x10च्या बेडरूम्स आहेत. 10x11ची ही बेडरूम आहे. 10x10ची आहे. आणि किचन जे आहे ते 8x8च्या या मापाचा जवळपास आहे. तर एकंदरीत हा प्लॅन तर खूप छान आहे, एकदम चांगला आहे आणि लोकेशन सुद्धा खूप चांगली आहे. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की हे त्या सोसायटीचं मेन गेट आहे, जे की बिल्डरचे जे विंग्स आहेत त्यांना एंट्री इथून असणार आहे. आणि हा समोरचा रोड आहे, जो की बघा तुम्ही 2 वे लेन्स आहे आणि हा मेन रोडच आहे. आणि या साईडला जे आहे या साईडला म्हाडाची बिल्डिंग असणार आहे. एकदम पूर्ण जवळपास रेडी पोझिशन झालेला आहे प्रोजेक्ट हा. आता आपण म्हाडा बिल्डिंगसाठी जिथे एंट्री आहे तिथं आलेलो आहे. म्हाडासाठी ही एंट्री जी आहे ती वेगळी देण्यात आलेली आहे आणि म्हाडासाठी एंट्री सुद्धा याच मेन रोडला असणार आहे. तुम्ही पाहू शकता की त्या बिल्डरच्या विंग्स आहेत, जे की अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि ही जी आहे ती म्हाडाची विंग आहे, जी की पूर्ण रेडी पोझिशन झालेली आहे. आणि या ठिकाणी याच ठिकाणी फक्त म्हाडासाठी एंट्री वेगळी असणार आहे, जी की मेन रोडला जवळ असणार आहे. बाकी अजून याचं गेट वगैरे थोडं अजून काम बाकी आहे गेटवर बनवायचं. पण इथूनच म्हाडासाठी एंट्री असणार आहे. या जी मेन रोड लावलेली आहे तिथं म्हाडाला चे गेट जे आहे ते बनणार आहे. आता ही आपण म्हाडाची बिल्डिंग जी आहे ती आत तर तिने आपल्याला जाऊन दिलं नाहीये, पण तुम्ही पाहू शकता की पूर्ण रेडी झालेलं आहे. आणि जे बाल्कनी जे आहे ते मला इथून तर फ्रेंच डोअर बसवलंय असं दिसत आहे, जे की एकदम प्रीमियम फ्लॅट्सला वगैरे वापरलं जातं. जे की आता जे सध्याची पद्धत आहे स्लायडिंग डोअरची, की ज्यामध्ये अर्धा जो भाग आहे तो पूर्ण पॅक होऊन जातो, जो यूजमध्ये येत नाही. तर फ्रेंच डोअर आता नवीन पद्धत आलेली आहे, ज्यातून तुम्हाला सर्व डोअर तुम्ही ओपन करू शकता आणि पूर्ण तुम्हाला एकदम व्यवस्थित त्याचा हवेशीर वगैरेपणा ठेवता येतो. तर या ठिकाणी म्हाडाचे गेट असणार आहे. आणि ही तुम्ही पाहू शकता म्हाडाची पूर्ण बिल्डिंग ही रेडी आहे. आणि या साईडला जी आहे जिकडे आपण आता शूट करतोय तिकडे आई माता चौक आहे आणि इकडूनच मार्केट यार्डला वगैरे मार्केटला रोड हाच जातो सरळ. हा जो आहे तो आई माता चौक आहे नेक्स्ट पुढे बरोबर. आणि या साईडला बिल्डरचं सुद्धा गेट असणार आहे. आता आपण जो गंगाथम टावर आहे त्याचा मार्केट प्राइस काय आहे ते पाहणार आहोत आणि म्हाडाच्या फ्लॅट बरोबर त्याची थोडीशी आपण कंपॅरिझन करणार आहोत की फक्त प्राइसची. कारण जो मार्केट प्राइस असणार आहे तो बिल्डरचे फ्लॅट्स असणार आहेत आणि त्याच्यासाठी सर्व ॲम्बियन्स असणार आहेत, सर्व ते लक्झरियस असणार आहेत. त्याप्रमाणे म्हाडाची बिल्डिंग जी आहे ती थोडीशी वेगळी आहे, सेपरेट आहे. फक्त लोकेशनचा आपल्याला तिथे फायदा मिळणार आहे. आणि महाडाची बिल्डिंग सुद्धा एकदम जसं की मी व्हिजिट केलेली आहे, ती सुद्धा खूप चांगली बनवलेली आहे. जसं की गॅलरीला फ्रेंच डोअर सुद्धा तिथे बसवण्यात आलेले आहेत, म्हणजे स्लायडिंग डोअर नाही गॅलरीला. तर मला बाहेरून तर फ्रेंच डोअर दिसलेले आहेत तिथे गॅलरीला वगैरे सर्व. तर आतून सुद्धा खूप चांगले असणार आहेत असं आपण गृहीत धरूया. तर आता हा जो आहे गंगाधाम टावर याचा आपण 99 एकरवर ओपन केलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जी प्राइस स्टार्टिंग आहे यांची 1.96 करोड, म्हणजे 2 करोड जवळपास स्टार्ट आहे ते 5 करोड पण त्यांचे फ्लॅट इथं देण्यात आलेले आहेत. म्हणजे स्टार्टिंग प्राइस फक्त 2 करोड रुपये आहे. आणि जो 2 करोड एरियाचा जो फ्लॅट आहे, 2 करोड ज्याची प्राइस आहे त्याचा जो कार्पेट एरिया आहे तुम्ही पाहू शकता की 1300 स्क्वेअर फूट याचा कार्पेट एरिया असणार आहे, ज्याची प्राइस 2 करोड ठेवण्यात आलेली आहे. आणि त्याप्रमाणे जर म्हाडाचा फ्लॅट आपण कम्पेअर केला तर म्हाडाचा फ्लॅट जो आहे 2 BHK तो 550 स्क्वेअर फूट असणार आहे.
आणि त्याची किंमत म्हाडाकडून 25 लाख घेऊन आलेली आहे आणि एक्स्ट्रा चार्ज समजा धरून आपल्याला ते 28 ते 30 लाखापर्यंत तुम्हाला ते फ्लॅट पडणार आहे टोटल अंदाजे. तर जर आपण यांचा पर स्क्वेअर फूट रेट काढला तर तुम्ही पाहू शकता की 1300 ला 2 करोड आणि 550 स्क्वेअर फूटला जवळपास 28 लाख किंवा 30 लाख. तर आता पर स्क्वेअर फूट काढला तर आपल्याला 5,000 पडतोय आणि यांचा जो रेट आहे जो ऍक्च्युली ते डील झालेली आहे किंवा व्यवहार झालेला आहे, जसं की गव्हर्नमेंटकडे ह्याची नोंद सुद्धा आहे. तर 1304 स्क्वेअर फूटचा जो ॲग्रीमेंट प्राइस होती ती 2.36 करोड होती. म्हणजे जवळपास 18,000 पर स्क्वेअर फूट या रेटने इथे फ्लॅट विकले गेलेले आहेत. म्हणजे खूपच जास्त इथं रेट देण्यात आले आहे मार्केटचा. त्या तुलनेत म्हाडाचा फ्लॅट जो आहे तो 5,000च्या आसपास पडतो पर स्क्वेअर फूट. म्हणजे तुम्हाला इथं 3 पट पेक्षा कमी म्हणजे 1/3 सुद्धा प्राइस नाही म्हाडा फ्लॅटची मार्केट प्राइसला आपण कम्पेअर केलं तर. तर अशा पद्धतीने खूपच चांगल्या रेटमध्ये फ्लॅट मिळत आहेत. नक्की ही संधी तुम्ही सोडू नका. खूप एकदम प्राईम लोकेशन आहे. नक्की तुम्ही या साईटसाठी अप्लाय करू शकता. आता मार्केट प्राइस झाल्यानंतर तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की या ठिकाणी आपण ही प्रॉपर्टी समजा आपल्याला विनर झालो तर आपण रेंटने देऊ शकतो का? तर हे नक्की तुम्हाला रेंटने देता येतं. तर या ठिकाणी तुम्हाला रेंट 1 BHK साठी कमीत कमी 25,000 तर तुम्हाला इथे रेंट नक्की भेटणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त भेटू शकेल, कारण एकदम ही प्राईम लोकेशन आहे. आणि या सर्व गोष्टींचा विचार करता जर या साईड माझं ओपिनियन म्हणाल तर तुम्ही नक्की ह्यासाठी अप्लाय करायला पाहिजे, कारण अशी लोकेशन परत कधीही निघणार नाही माझ्या मते तरी. कारण मिडल सिटीच्या एकदम मिडल भागात ही लोकेशन देण्यात आलेली आहे आणि इथून तुम्हाला सगळीकडे जाण्यासाठी पूर्ण ऍक्सेसिबल असणार आहे. तुम्हाला मेट्रो इथून जवळ असणार आहे, जे सध्या काम चालू आहे. कुठेही तुम्हाला तुमच्या कोणत्याही नेटिव्ह प्लेसला जर जायचं असेल तरी तुम्हाला सगळी ते ऍक्सेसिबल असणार आहे. किंवा स्वारगेट स्टँड इथून जवळ आहे. मार्केट यार्ड सर्वात महत्त्वाचे जवळ आहे. तुम्ही भाजीपालावर सर्व गोष्टी तिथं घेण्यासाठी तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला खूप जवळ पडणार आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करता नक्की ही साईट सर्वात खूप मला बेस्ट चांगली वाटलेली आहे. मी स्वतः यासाठी अप्लाय करणार आहे. तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करा आणि नक्की यासाठी अप्लाय करा. तर व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.